आता विद्यार्थ्यांच्या नावात आधी आईचे नाव, नंतर वडील आणि शेवटी आडनाव लागणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून सर्व शासकीय अनुदानित आणि खाजगी शाळांना हा नियम बंधनकारक असेल. शाळेचे हजेरी पत्रक, गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला व प्रवेश निर्गम उतारा या सर्व अधिकृत कागदपत्रांवर आता आईचे नाव झळकणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या ओळखीचा विस्तार होणार आहे. आतापर्यंत केवळ वडिलांचे नाव आणि आडनाव लावले जात होते, परंतु आता आईचे नाव लावणे अनिवार्य झाल्यामुळे आईच्या हक्काचा सन्मान शालेय दस्तऐवजांमध्ये दिसून येणार आहे. हा बदल केवळ सरकारी शाळांपुरता मर्यादित नाही, सर्व शासकीय, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित आणि खाजगी शाळांना हा नियम अनिवार्य असेल. सर्व शाळांना नवीन नियमांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. शाळेचे हजेरी पत्रक, विद्यार्थ्यांचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, LC, TC आणि प्रवेश निर्गम उतारा यांसारख्या महत्त्वाच्या दस्तऐवजांचा समावेश असणार आहे. त्यामुळे आता या सर्व कागदपत्रांवर वडिलांच्या नावाबरोबरच आईचे नावही सन्मानाने झळकणार आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून